मी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाची परीक्षा देऊन शेवटच्या वर्षात आहे. मला एक मस्त गर्लफ्रेंड सुद्धा आहे. तिच्याबरोबर मी खूप सुंदर अनुभव करतो. माझी गर्लफ्रेंड मला जेव्हा करायचे असते तेव्हा सुंदर अनुभव देते. जसा हवा तसा अनुभव करू देते. त्यामुळे माझं आयुष्य अगदी मजेत आहे. पण एकदा माझ्यासोबत असा प्रसंग घडला की माझ्या सख्ख्या चुलत बहिणीबरोबर मला सुंदर अनुभव मिळाला. खरं तर आमचं आणि आमच्या चुलत्याचं कधीच पटलं नाही. नेहमी जमिनीच्या वादावरून काही ना काही भांडण होत असे. पण माझी चुलत बहीण खूप सुंदर आहे. मला नेहमीच तिचं आकर्षण वाटायचं. तिचं वय आता 32 वर्ष असून तिचं लग्नही झालं आहे. तिचा नवरा खरोखर नशीबवान आहे, कारण त्याला इतकी सुंदर आणि मादक मुलगी मिळाली. मला त्याचा नेहमीच हेवा वाटायचा. एक तरी संधी मला मिळावी असं सतत वाटायचं. पण आमचा असा वाद असल्याने ते काही शक्य होत नव्हते. तिच्यासोबत बोलायची संधी सुद्धा मिळत नव्हती. आमचं आणि त्यांचं जमत नव्हतं म्हणून आम्ही एकमेकांशी बोलणं टाळायचो. पण काही गोष्टीसाठी डोळे आणि भावना कोणतंही नातं पाहत नाही. आपल्या भावनेला सुंदर स्त्रीच्या जीवनात प्रवेश हवा असतो तशी मलाही तिच्याकडे पाहून खूप इच्छा होत होती. त्यात ती माझी बहीण आहे हेही मी विसरून जायचो. भावना या अशाच असतात, त्यांना फक्त मोकळी वाट हवी असते. कधी कधी तर तिच्याकडे पाहून मी इतका आकर्षित व्हायचो की तिला आठवून हतबल होऊन भावना शांत करायचो. तेव्हा कुठे मला चैन पडायचे. मग लग्न होऊन गेल्यावर तिचा विचार करणे हळूहळू बंद झाले. मग माझी गर्लफ्रेंड झाली आणि तिच्यासोबत मी सुंदर अनुभव घेऊ लागलो. पण माझ्या चुलत बहिणीचं एक वेगळंच आकर्षण अजूनही मला होतं. माझी ती इच्छा यापूर्वी कधीच पूर्ण झाली नव्हती. कधी कधी तर डोळे मिटून मी माझ्या बहिणीला आठवत गर्लफ्रेंडला खूप कचकच अनुभव द्यायचो, जसे की समोर माझी चुलत बहीणच आहे. आणि मग डोळे मिटून तिच्या जीवनात कचकच रंग उडवायचो. यातही मला खूप मजा यायची. पण हे मी कधी माझ्या गर्लफ्रेंडला बोललो नाही. पण एकदा झालं असं की माझे 3ऱ्या वर्षाचे पेपर संपले आणि मी व माझे कॉलेजचे मित्र गोव्याला फिरायला गेलो. आमचा एकूण 3 दिवसांचा प्लॅन होता. पहिल्या दिवशी मस्त सगळं मार्केट फिरलो. दुसऱ्या दिवशी आम्ही काही बीचवर गेलो आणि मस्त एन्जॉय करत होतो. गोव्यात सुंदर सुंदर मुलींना पाहून माझ्या भावना खूप दाटून यायच्या. वाटायचं रोज एका नवीन मुलीसोबत सुंदर अनुभव घेऊन त्यांच्या जीवनात त्या मोकळ्या केल्या तर किती मजा येईल. मनात कधी कधी चुलत बहिणीचे विचार यायचे आणि मन अगदी बेचैन व्हायचं. पण यावेळी माझं नशीब इतकं चांगलं होतं की आम्ही पाण्यात उड्या मारत एन्जॉय करत होतो आणि तिथल्या मुलींना बघता बघता माझं लक्ष एका सुंदर मुलीकडे गेलं. ती जरा लांब होती पण तिच्याकडे पाहून ती ओळखीची वाटत होती. ती अगदी माझ्या चुलत बहिणीसारखीच दिसत होती. तिने गुलाबी टी शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट घातला होता, त्यामुळे ती खूपच मादक दिसत होती. मी तिच्याकडे पाहून इतका आकर्षित झालो की मी मित्रांपासून जरासा लांब गेलो. मग हळूहळू तिच्या थोडासा जवळ जाऊन तिला पाहून लागलो. तिची पाठ माझ्याकडे असल्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण पाठमोरी ती खूपच मस्त दिसत होती. तिची आखीव रेखीव काया पाहून माझ्या भावना दाटून यायला लागल्या. ती पाण्याने ओली झाल्यामुळे तिचे कपडे शरीराला घट्ट चिकटले होते आणि त्यातून ती अधिकच उठून आणि भरदार दिसत होती. माझे मित्र मला हाका मारत होते पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तिथेच उभा तिला बघत होतो. त्यांना कळलं की मी जवळ जाऊन काय पाहत आहे. ते मला लांबून बघून हसत होते. तिच्यासोबत एक उंच मुलगा होता जो तिच्याशी काही ना काही बोलत हसत होता. मग हळूच त्याने तिच्यासोबत एक चावट हरकत केली आणि ती इकडे तिकडे पाहून लाजली. मला वाटलं तो तिचा नवरा असावा, कारण त्याचाही चेहरा मला नीट दिसत नव्हता. मी अजून पुढे सरकत तिच्या दिशेने अजून जवळ गेलो. जवळ जाऊन बघतो तर ती माझी चुलत बहीणच होती. पाण्याने ओली झाल्यामुळे तिचे व्यक्तिमत्व खूप उठून होते. माझ्या भावना अधिकच चेकाळल्या. पण जसे माझे लक्ष त्या मुलावर गेले तर तो तिचा नवरा नसून दुसराच कुणीतरी होता. आधी मला वाटलं ती तिच्या नवऱ्याबरोबर पाण्यात खेळत आहे. क्षणात मला कळलं की ही दुसऱ्याच कुणाबरोबर गोव्याला आली आहे. मला ही खूपच सुवर्ण संधी होती. तिचे लक्ष अजून माझ्याकडे नव्हते. मी हलकासा दूर जाऊन पटकन माझा मोबाईल काढला व त्या दोघांच्या नकळत व्हिडिओ घ्यायला लागलो. तो मुलगा आता तिच्याशी मध्ये मध्ये चावट चाळे करत होता. मी तिचा पाण्यातला आनंद माझ्या मोबाईलमध्ये कैद केला आणि परत मित्रांमध्ये आलो. मित्र मला पाहून हसत होते. ती काही वेळाने त्या मुलासोबत निघून गेली. आम्हीही एन्जॉय करत एकमेकांवर पाणी उडवू लागलो. आता दिवस मावळायला आला होता. थोडा वेळ राहून मग आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. हॉटेलला आल्यावर सगळेजण फ्रेश झालो आणि जेवायला परत खाली आलो. आमच्या ग्रुपमध्ये मी सोडून सगळे पिणारे होते, त्यामुळे पिऊन सगळे फकाट झाले. मी एकेकांना कसं बसरूमकडे घेऊन आलो. सगळे पिऊन आल्यामुळे लवकरच झोपी गेले. मला माझी चुलत बहीण सारखी आठवत होती. पाण्यातला तिचा तो मादक अवतार आठवून तर मी अगदी पेटलो होतो. मला त्या मुलाचा हेवा वाटत होता. आता मला पण ती कसेही करून हवी होती. मी लगेच माझा मोबाईल काढला व गुपचूप मी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहत बसलो.
माझी चुलत बहीण खूपच मादक दिसत होती. तिचा तो जोडीदार तिला पाण्यात उचलून फिरवत होता, तर कधी नकळत तिच्या व्यक्तिमत्वाला हाताळत होता. पण तेव्हा त्याचा हात झटकत होती. हे सर्व पाहून मी खूपच उत्साहित झालो होतो. मी पटकन बाथरूममध्ये जाऊन तिला आठवत माझ्या दाटलेल्या भावना शांत केल्या. मला खूप हलकं वाटलं. तसा मी तिच्याशी बोलत नव्हतो, पण आता मला ही संधी सोडायची नव्हती. मला ती खूपच आकर्षित करत होती. इतक्या दिवसाच्या दाटलेल्या भावना कशाही करून तिच्या सुंदर जीवनात टाकायच्या अशी मला तीव्र इच्छा होऊ लागली होती. शेवटी मी ठरवलं की तिला कॉल करायचा आणि विचारायचं की तो मुलगा कोण होता आणि तिचं काय चालू आहे, ती त्यासोबत गोव्यात काय करत आहे, आणि मग सरळ तिला सुंदर अनुभव मागायचा. मी माझ्या मोबाईलमध्ये तिचा नंबर शोधू लागलो, पण तो मला मिळतच नव्हता. काय करावे मला कळत नव्हते. कुणाकडून घ्यावा मी विचार करत बसलो आणि अचानक मला आठवलं की आमचा एक फॅमिली ग्रुप आहे ज्यात ती पण आहे. मी पटकन ग्रुपमधून तिचा नंबर घेतला आणि सेव्ह करून तिला तो व्हिडिओ व्हॉट्सॲपवर सेंड केला. आणि तो व्हिडिओ सीन व्हायची मी वाट बघू लागलो. बरोबर 11:15 मी तो व्हिडिओ तिला सेंड केला होता. अर्धा तास झाला तरी तिने तो व्हिडिओ पाहिला नव्हता. वाटलं ही त्या मुलासोबत कचकच अनुभव घेत असेल, त्यामुळे ही काही लगेच तो व्हिडिओ पाहणार नाही. मी मोबाईल टेबलवर ठेवून दिला आणि आडवा झालो. काहीच वेळात बहिणीचा कॉल आला. बहीण, हॅलो, कोण आहे नालायक? असे व्हिडिओ करायला लाज वाटत नाही का तुला? मी नवरा सोडून दुसऱ्याच मुलाचा कचकच अनुभव घ्यायला तुला लाज नाही वाटत का? माझे हे शब्द ऐकताच तिने लगेच फोन कट केला. बहुतेक तिने घाबरून तो कट केला असावा. म्हणून मग मी परत तिला कॉल केला. मी, काय ग आता का कॉल कट केलास? मी तुझा भाऊ बोलतोय. टाकू का फॅमिली ग्रुपला हे आता? बहीण, अरे प्लीज तसं करू नकोस. ऐक माझं. मी, मग मला खरं खरं सांग, तू इथे कोणाबरोबर आली आहेस? बहीण, यांचा मित्र आहे तो. मी, तुझा नवरा? बहीण, ते ट्रेनिंगला गेले आहे तामिळनाडूला. मी, नवरा कमी पडायला लागला का तुला? पाहिलं मी सर्व. आता हे सांगू का घरी? बहीण, प्लीज रे, असं करू नकोस ना. मी, बरं, मी हे का सांगू नको घरी? तू मला सांग. बहीण, प्लीज असं करू नकोस. तुला काय ह्या बदल्यात? मी तुला पैसे पाठवू का? मी, मला पैसे नकोत. बहीण, मग अजून काही हवंय का? तू सांग ना, मी देते तुला जे हवं असेल ते. पण प्लीज तू घरी सांगू नकोस हे. मी, मला सांग, तू कशाला आली आहेस गोव्याला त्या मुलासोबत? तू खरंच कचकच अनुभव घेण्यासाठी आली आहेस ना इथे त्याच्यासोबत? बहीण, अरे असा कसा बोलतोस तू? तू तुझ्या बहिणीबरोबर बोलत आहेस ना? मी, हे बघ, मला येड्याचं सोंग घेऊन पेढा खायचा नाही. मी आता तुला सरळ सरळच सांगतो. मलाही सुंदर अनुभव हवा. नाही देणार असशील तर मी हा व्हिडिओ सरळ आपल्या फॅमिली ग्रुपवर टाकेल बस. असं बोलून मी लगेच कॉल कट केला. मला आता खूप मजा वाटत होती. मी तिच्या सुंदर स्वप्नात हरवून गेलो होतो. आता मला ती सुंदरपणे हाताळायला मिळणार याचा खूपच आनंद होत होता. माझे कित्येक वर्षाचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत होते. मी फोन ठेवल्यावर तिने मला खूप कॉल केले, पण मी तिचा कॉल घेतलाच नाही. नंतर तिला एक मेसेज टाकला की तू देणार असशील तर येस म्हणून एक मेसेज टाक, नसेन देणार तर नो म्हणून मेसेज टाक. मला पुढे काहीच बोलायचे नाही आणि मी मोबाईल सायलेंटवर टाकून झोपी गेलो. मी जेव्हा सकाळी 9च्या दरम्यान उठलो तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडचे खूप कॉल येऊन गेले होते. तिला कॉल केला आणि 10-15 मिनिटं तिच्यासोबत बोललो आणि कॉल ठेवताना तिला सांगितलं की मित्रांसोबत आहे, मला एन्जॉय करू दे, सारखा कॉल करू नकोस. मी मेसेज चेक करायला लागलो आणि मला माझ्या चुलत बहिणीचा मेसेज दिसला. त्यात तिने लिहिलं होतं की आपण बोलूया. मी लगेच तिला कॉल केला. मी, हॅलो, हा बोल, काय बोलायचं आहे तुला? बहीण, हे बघ, मी रात्री खूप विचार केला. आपल्यात आधीच वाद आहेत, पण कितीही झाले तरी मी तुझी बहीण आहे. तू फॅमिली ग्रुपवर हे टाकून तुला काय मिळणार आहे? आणि तुला गर्लफ्रेंड असताना बहीण का हवी आहे? मी, हे बघ, मी तुला आता स्पष्टच सांगतो. खरे तर मला तू खूप आधीपासूनच आवडतेस. गर्लफ्रेंडपेक्षा मला तूच खूप आवडतेस. माझं स्वप्न होतं की एकदा तरी तुझ्यासोबत तो कचकच सुंदर अनुभव घ्यावा. पण हे तुला सांगायची कधी हिंमतच झाली नाही. तू इतकी सुंदर आहेस की मला तुझ्या जीवनात खरंच माझ्या दाटलेल्या भावना एकदा मोकळ्या करायच्या आहेत. नाही तर मी जे बोललो ते खरंच करीन. माझे हे शब्द ऐकून ती काही वेळ गप्पच बसली. मग काही वेळाने ती म्हणाली, तू नालायक आहेस. पण माझ्यासमोर आता कोणताच पर्याय नाही. ठीक आहे. मी, मग तयार आहेस ना तू? बहीण, मग माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? होऊ दे तुझ्या मनासारखं, पण इथे जमणार नाही. कुठे दुसरीकडे बोल. मी उद्या इथून निघणार आहे. आणि तू तुझ्या मित्रांबरोबर इथे आहेस ना? मग कसं शक्य होईल आपल्याला? मी, होईल. उद्या आम्हीही निघणार आहोत इथून. मी मित्रांना पुढे पाठवून देतो. तूही त्याला पुढे पाठवून दे, काही ना काही कारण देऊन. मग ठरवूया काय आणि कसं करायचं ते.
बहीण, बरं बघते, असे म्हणून तिने माझा फोन कट केला. माझ्या मनात आता तरंग उठायला लागले होते. सारखा सारखा तिचा पाण्यातला अवतार डोळ्यासमोर येऊन भावना दाटून येत होत्या. माझा मग मित्रांसोबत तो दिवस मस्त आनंदात गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघायचं होतं म्हणून मी मित्रांना सांगितलं की तुम्ही पुढे ट्रेनने जा. मी मागून येतो कारण मला इथे गोव्यात एक काम आहे. मित्रांनी खूप फोर्स करून विचारलं पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही. शेवटी सर्व मित्र पुढे निघून गेले आणि बहिणीचा सुद्धा मेसेज आला की तिने काहीतरी कारण सांगून तिच्या मित्राला पुढे पाठवलं आहे. तो जात नव्हता त्यामुळे त्यांचं भांडण झालं आणि तो निघून गेला. आता गोव्यात आम्ही दोघंच मागे राहिलो होतो. मला खूपच आनंद झाला होता. मी उत्साहात एका नवीन हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिला त्या हॉटेलचा पत्ता पाठवला. सोबत एक मेसेजही केला आय लव्ह यू, पण तिने त्याला काहीच रिप्लाय दिला नाही. बहीण रात्री 10च्या दरम्यान हॉटेलला आली. मी दार उघडताच ती आत आली आणि माझ्याकडे रागाने पाहायला लागली. मी तिच्याकडे पाहिलं आणि दार बंद केलं. ती येऊन सोफ्यावर बसली. तिने आताही तसाच शॉर्ट स्कर्ट आणि टी शर्ट घातला होता जसा त्या दिवशी घातला होता. त्या कपड्यात ती खूपच उठून दिसत होती. तिचे सुंदर व्यक्तिमत्व खूप उठून दिसत होते. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तू या कपड्यात फारच आकर्षक दिसत आहेस. मला आता राहवत नाही. आणि मी पटकन जवळ जात तिला किस केला. ती मला दूर ढकलत होती पण तिला ते शक्य होत नव्हते. मी हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागलो तसा तिचा विरोध मावळला. ती हळूहळू आवाज करायला लागली. मी तिच्या मानेवर किस केला आणि ती शहारली. तिचे श्वास तीव्र झाले. माझ्या भावना दाटून यायला लागल्या. मी तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाचा अनुभव घेऊ लागलो तशी ती प्रभावित होत गेली. सुरुवातीला नको म्हणणारी माझी चुलत बहीण आता मला हळूहळू प्रतिसाद द्यायला लागली. मी लगेच मोकळं होत तिला माझ्या भावनांना सुंदर वेळ द्यायचा इशारा केला. तिचे डोळे विस्फारले गेले. मग हळूहळू ती सुंदर अनुभव द्यायला लागली आणि माझे आवाज निघायला लागले. माझी बहीण खूपच सुंदर अनुभव देत होती. तिच्या स्पर्शाने मी अगदी भारावून गेलो होतो. तीही सुंदर पद्धतीने माझ्या अस्तित्वाला अनुभवत डोळे मिटून आनंद घेऊ लागली. माझे श्वास आणि भावना अधिक तीव्र होत गेले. तिला ते पूर्ण अनुभवता येत नव्हते तरीही ती आवडीने प्रयत्न करत होती. मला खूपच मजा येत होती. माझ्या गर्लफ्रेंडपेक्षाही माझी बहीण माझ्या दाटलेल्या भावनांना खूप सुंदर पद्धतीने अनुभव करत मलाही आनंद देत होती. मला एकदम आकाशात उडाल्यासारखं वाटत होतं. कधी ती डोळे उघडून माझ्या डोळ्यात पाहत तर कधी डोळे मिटून असे माझे अस्तित्व अनुभवू लागली. माझ्या भावनांना ती इतका सुंदर अनुभव देत होती की मला एकदम स्वर्गात असल्याची जाणीव होत होती. मग काही वेळ अनुभव दिल्यावर मी तिला मुक्त केले आणि तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदरपणे हाताळत तिला सुंदर अनुभव देऊ लागलो. तिचे श्वास वाढून ती आवाज करू लागली. मध्येच माझे अस्तित्व तिला स्पर्श करत होते आणि ती उत्साहित होत होती. ती माझ्या भावनांना तिच्या जीवनात आणण्यासाठी खूप आतुर वाटत होती. मीही खूप उत्साहात होतो. मी माझ्या बहिणीच्या व्यक्तिमत्वाला खूप सुंदर अनुभव देत होतो आणि ती डोळे मिटून ते क्षण अनुभवत होती. काही वेळ असंच सुरू होतं. मग मी तिला एका स्थितीत आणून तिच्या जीवनात आपल्या भावनांना वाट करून द्यायला लागलो तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिचा चेहरा त्रासिक झाला. मी आपल्या अस्तित्वाचा प्रभाव तिच्या सुंदर जीवनात टाकू लागलो आणि ती वेदनेत आली. पण मी आता वेगळ्याच मनस्थितीत होतो. माझी कित्येक दिवसाची इच्छा आज पूर्ण होत होती म्हणून मी एका वेगळ्याच धुंदीत होतो. मला आता कशाचीही पर्वा नव्हती. मी तिच्या जीवनात माझ्या भावनांना टाकून तिला सुंदर अनुभव देत राहिलो. काही वेळ गेल्यावर ती हळूहळू प्रभावित होऊ लागली आणि मला प्रतिसाद देऊ लागली. आता ती माझ्या अस्तित्वाला आपल्या जीवनात अनुभवू लागली. तिला आता वेगळेच सुख मिळू लागले. मी खूप वेळ तिच्या जीवनात आपल्या अस्तित्वाचा प्रभाव टाकत राहिलो. ती आता पूर्णपणे वेडीच झाली होती. ती खूप आवाज करत होती. मी डोळे मिटून तो स्वर्ग अनुभवत होतो. माझ्या भावना खूप तिच्या जीवनात लागतात प्रभाव टाकत होत्या आणि ती प्रत्येक क्षण डोळे मिटून अनुभवत होती. मध्येच मला अधिक प्रोत्साहन देत होती आणि मी तिच्या जीवनाचा तळ गाठत होतो. आम्हाला सुंदर अनुभवाचा एक वेगळाच आनंद येत होता. मग काहीच वेळात आम्ही त्या सुंदर आणि उत्कट क्षणांजवळ येऊन पोहोचलो. अचानक तिचा आवाज वाढून तिच्या सर्वांगातून आनंदाच्या लहरी येऊ लागल्या. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ती एका वेगळ्याच सुखाच्या आणि आनंदाच्या का बरोबर क्षणांचा अनुभव घेऊ लागली. माझ्याही दाटलेल्या भावनांना आता तिच्या सुंदर आणि नाजूक जीवनात मोकळी वाट मिळाली होती. माझ्या भावना बहिणीच्या जीवनात आनंदाचे आणि सुखाचे रंग उडवत होत्या. मला एकदम स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. मी डोळे मिटून त्या सुंदर क्षणांचा अनुभव घेत होतो. बहिणीच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि समाधान दिसत होते. ती त्या उत्कट क्षणांचा भरपूर आनंद घेत उजळून निघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरलेला दिसत होता. काही वेळ माझ्या भावना तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवत राहिल्या आणि मग हळूहळू त्या शांत होत गेल्या. मला आता खूप रिकामं वाटायला लागलं होतं.
चुलत बहीण माझ्या भावनांचे रंग अनुभवून हळूहळू शांत झाली. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. ती खूप समाधानी वाटत होती. मला आता माझ्या भावना बहिणीच्या जीवनात मोकळ्या करून खूप हलकं हलकं वाटत होतं. मग काही क्षण आम्ही तसेच शांत राहिलो. थोड्या वेळाने बहीण उठली. ती माझ्या अस्तित्वावर नजर टाकत म्हणाली, मला माहीत नव्हतं की तुझे अस्तित्व इतके आहे. आधी मला माहीत असतं तर मी कधीच तुझ्या अस्तित्वाला माझ्या जीवनात अनुभवले असते. कारण मला इतकं सुख आणि समाधान यापूर्वी कधीच मिळालं नाही. खरंच तुझी गर्लफ्रेंड खूप भाग्यवान आहे. मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताळत म्हणालो, खरं सांगायचं तर तू खूपच आकर्षक आहे. तुझे हे रूप मला खूपच वेड लावत होते. मी तर फक्त तुझे स्वप्नच पाहिले आहे. पण मला कधीच वाटलं नाही की मला तुझ्या या सुंदर जीवनात माझ्या भावना मोकळ्या करायला मिळेल. तुझी कल्पना करत मी कित्येक वेळा हतबल झालो आहे. पण आज माझे नशीब इतके थोर की मला प्रत्यक्षात तुझ्या जीवनात भरभरून रंग भरायचं भाग्य मिळालं. खरंच आय लव्ह यू. तिने माझ्या कपाळावर किस केला. आम्ही दोघेही खूप समाधानी होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही गोव्याहून परत आलो. आमच्या घरच्यांचे वाद अजूनही तसेच होते पण आता आम्हा बहीण भावामध्ये प्रेम वाढले होते. मग अधूनमधून ती गावी आली की काहीतरी काम काढायची आणि मार्केटला जायची. मग मीही काहीतरी बहाणा करून तिला भेटायचो आणि हॉटेलला जायचो. मग मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग भरायचो. आता आमचं नातं खूप घट्ट झालं होतं. मित्रांनो, आमचा हा अनुभव आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करावे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.